मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी युती विरुद्ध भाजप शिंदे सेना असा संघर्ष रंगल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई महापालिकेमधील भ्रष्टाचार, मराठी अस्मिता, अदानींना दिलेल्या जागा आणि मुंबईचा विकास हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरलेत। बघूया। मुंबई महापालिका निवडणुकीत अटीतटीची लढत। 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, भाजपा शिंदे सेनेला आव्हान। अदानी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरेंचा प्रचार। भाजपाकडून भ्रष्टाचारावर प्रहार, विकास कामांवर भर। देशाची आर्थिक राजधानी आणि 75,000 कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्तेसाठी यावेळी मोठा संघर्ष रंगलाय। 25 वर्षापासून मुंबई महापालिकेवर असलेल्या ठाकरेंच्या वर्चस्वाला भाजप आणि शिंदे शिवसेनेनं आव्हान दिलंय। युतीचं हे आव्हान रोखण्यासाठी 20 वर्षानंतर मतभेद बाजूला ठेवून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेत। युतीकडून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रचार केलाय, तर ठाकरे कुटुंबाचा भर शाखा भेटीवर असल्याचं दिसलं। मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार, कोविड काळातला भ्रष्टाचार यावर युतीकडून जोरदार प्रचार करण्यात आलाय। पीपीई किटचा घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचा घोटाळा, कोविड सेंटरचा घोटाळा, पत्रा चाळीचा घोटाळा, दलित वस्ती योजनेत घोटाळा, कचरा वाहतुकीत घोटाळा, मिठी नदीमध्ये घोटाळा, बार मालकांकडनं वसुली। एवढंच काय, घोटाळा करता करता हे इतके घोटाळेबाज झाले की यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला आणि हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी कोणाचा हात पकडला हे सांगण्याची आवश्यकता नाहीये। कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सगळे माखलेले, घाणीने माखलेले, लडबडलेले ही लोक घ्यायची, निष्ठावंतांनी त्यांची लंगोट धुवायचे, सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं, एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले। आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे। गुंडागर्दी करणारी, बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे। मुंबईत गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा दाखला देत मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करण्यावर युतीकडून भर देण्यात आलाय, तर 25 वर्षात केलेली कामं या आधारावर मत मागत असल्याचं ठाकरेंकडून सांगण्यात आलं। प्रत्येक सभेत सांगतो की उद्धव ठाकरेजींच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, एक त्यांनी केलेलं विकासाचं सामान्य माणसाचं काम सांगावं। तुम्ही 3,000 रुपये द्यायला तयार आहे, त्यांनी विकासावर एक भाषण या ठिकाणी करून दाखवावं। की भाजपवाले म्हणतात आदित्य की तुम्ही काहीच नाही केलं तुमच्या 25 वर्षाच्या काळामध्ये। कधीही मला तुम्ही विचारलं, झोपेतून उठवलं तरी विचारलं की 25 वर्षात तुम्ही काय केलं, तर मी तुम्हाला सांगू शकतो की आपण काय काय केलं ह्या मुंबईमध्ये। आज पण मी दावा करून सांगतो, चॅलेंज देतो मुख्यमंत्र्यांना, ते 3,000 रुपये देणार आहेत, काम दाखवणे 3,000 रुपये बोलतायत। मला 3,000 रुपये नको, तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना 2100 सांगितले ना, पहिले ते 2100 द्या, मग 3,000 रुपयाची बोलणी करा। मुंबई तोडण्याचा डाव असून मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही निवडणूक असल्याचा मुद्दा ठाकरेंनी सातत्यानं मांडला, तर मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही असं सांगत ही लढाई मराठी माणसाच्या नव्हे तर ठाकरेंच्या अस्तित्वाची असल्याची टीका युतीकडून करण्यात आली। ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात, कायमची मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक, मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक। बंधू भगिनींनो, ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही। अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। गौतम अदानी यांना मुंबईत देण्यात येत असलेले प्रकल्प हा मुद्दा ठाकरेंनी मांडलाय। अदानींना मुंबई आंदण देऊन पालघरचा विकास करून मुंबईवर गुजरातचं अतिक्रमण होत असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला, तर उद्योगपतींना नाकारून मुंबईचा विकास कसा होणार, रोजगार कसे मिळणार असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला।
पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर दाखवतच नाही अजून. उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना. तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे. आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची. ठाकरे कुटुंबाकडून शाखा भेटी, प्रचार रॅली यावर अधिक भर दिला जातोय. मुंबईत एकच ठाकरेंची मोठी सभा झाली, तर भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून देखील प्रचाराची राळ उडवून देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मुंबईभरात अनेक ठिकाणी सभा झाल्या. काँग्रेस, वंचित आघाडी, अजित पवार, राष्ट्रवादी हेही पक्ष या निवडणुकीत मैदानात असले तरी मुंबईची खरी लढाई ही ठाकरे विरुद्ध भाजप अशीच असल्याचं स्पष्ट दिसतंय. आता प्रचाराचा धुरळा शांत झालाय. आता या युद्धात कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.